श्री सद्गुरू वामनराव पै यांचे आपण विचार बघत आहोत. जीवनविद्या स्मरणी. विचार पहिला. पाळलेले जनावर दूर नेऊन सोडले तरी ते न चुकता मालकाकडे परत येते. त्याचप्रमाणे सुख किंवा दुःख तुम्ही ज्याला द्याल त्याच्याकडून ते न चुकता तुमच्याकडे परत येते. विचार दुसरा. देह आणि देव यांचा परस्पर संबंध न समजल्यामुळे देह आणि हम इतकेच जीवनात शिल्लक राहिले आणि त्यालाच संसार असे म्हणतात. विचार तिसरा. कसलाही विचार न करता ठेवलेली श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा, तर सारासार विचार करून ठेवलेली श्रद्धा ही डोळस श्रद्धा होय. विचार चौथा. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या अशी बडबड व वटवट करणाऱ्या पंडितांना दुपारी 12 वाजता पोटातील जठराग्नी उग्र स्वरूप धारण करू लागला की भूक सत्य व बाकी सर्व मिथ्या असा ब्रह्म साक्षात्कार होतो. विचार पाचवा. इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. या सत्याची खऱ्या अर्थाने खरी जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी उत्क्रांती होणे शक्य नाही. विचार सहावा. सर्व सुखाचा आराम असा जो हृदयस्थ राम त्याचा विसर पडल्यामुळे रमी, रम व रमा या त्रयींच्या कात्रीत जीव कातरला जात आहे. विचार सातवा. देहाच्या कपाटात स्मरण आणि विस्मरण हे 2 खण असतात. संसारातील कुठल्याही गोष्टी कुठल्या खणात टाकायच्या यावर संसारातील सुख दुःख यांवरती अवलंबून असते. विचार आठवा. सुखाला कारण विचार तर दुःखाला कारण अविचार. विचार नववा. विकार ज्यांना आवरता येतात ते मानव. उन्नतीच्या दृष्टीने योग्य असलेली, राष्ट्रहिताच्या दृष्टीने सत्यासाठी असत्याचा व अहिंसेसाठी हिंसेचा स्वीकार करणे आवश्यक असते. विचार 10वा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय मदत या 5 गोष्टी माणसाचे मूलभूत हक्क असून हे हक्क म्हणून राष्ट्राच्या घटनेत समाविष्ट केले पाहिजे असा जीवनविद्याचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. विचार 11वा. हिंदुस्थानातील लोकांची 3 दैवते आहेत किंवा असावयास पाहिजेत. एक भगवान श्रीकृष्ण, दुसरे आचार्य चाणक्य व तिसरे शिवछत्रपती शिवाजी महाराज. विचार 12वा. पैसा हाच देव, संपत्ती हीच लक्ष्मी असे माणसाला जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत माणसातील माणुसकी निर्माण होणार नाही व मानवी जातीला अपेक्षित असलेले सुख, शांती, समाधान कधीही प्राप्त होणार नाही. विचार 12वा. परमेश्वर एक आहे, मानवजात एक आहे, मानवी मन एक आहे, मानवी संस्कृती एक आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विश्व मानवाच्या विश्वशांतीचे एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी प्रयत्न करण्यात मानवी जातीचे कल्याण आहे.
विचार 14वा. जग सुखी तर आपण सुखी व जग दुःखी तर आपणही दुःखी, अशी जाणीव माणसांच्या बुद्धीत वैज्ञानिक दृष्टिकोनातून निर्माण केल्याशिवाय जगात खरी संक्रांती होणार नाही. अशाच नवनवीन श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या स्मरणी या विचार जर तुम्हाला ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवनवीन विचारांसोबत. धन्यवाद.